माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांना सप्रेम नमस्कार. सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर सहर्ष स्वागत आहे. तर मुलांनो, चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार हे प्रकरण आपण बघत आहोत. या प्रकरणामधील आयत, चौरस व समभुज चौकोन आणि त्यांचे गुणधर्म आपण पूर्वीच्या व्हिडिओमध्ये शिकले आहेत. या व्हिडिओमध्ये आपणास समांतरभुज चौकोन, समलंब चौकोन आणि पतंग यांचे गुणधर्म आपल्याला या व्हिडिओमध्ये शिकायचे आहेत बेटा. समभुज चौकोन कशाला म्हणतात, आयत कशाला म्हणतात, चौरस कशाला म्हणतात, हा भाग तुम्हाला पूर्ण सांगितलेला आहे आणि त्या भागावर आधारित थोडंसं हा भाग सुद्धा आपण इथे शिकायचा आहे. आयत म्हणजे काय, आयताचे चारही कोन कसे असतात, 90 अंशाचे असतात म्हणजे काटकोनामध्ये असतात आणि समोरासमोरील बाजू कशा असतात, समान लांबीच्या असतात. आणि आयताच्या गुणधर्माशीच मिळता जुळता असणारा गुणधर्म समांतरभुज चौकोनाचा आहे बेटा. जसं चौरसाचा आणि समभुज चौकोनाचे गुणधर्म जवळपास सारखे होते. म्हणजे काय, चौरसाचा प्रत्येक कोन कसा असतो, काटकोन असतो आणि चौरसाच्या चारही बाजूंची लांबी कशी असते, समान असते. तसंच समभुज चौकोनाच्या सुद्धा चारही बाजूंची लांबी कशी आहे बेटा, समान आहे. हे आपण शिकलेलं आहे. फक्त फरक एवढा आहे की समभुज चौकोनाचा प्रत्येक कोन काटकोन आहे असं सांगता येत नाही. बाकीचे गुणधर्म जवळपास सारखेच आहेत. तसंच त्या ठिकाणी आयताचा प्रत्येक कोन काटकोन असतो आणि आयताच्या समोरासमोरील बाजू कशा असतात, समान लांबीच्या असतात. तसंच समांतरभुज चौकोनाच्या सुद्धा समोरासमोरील बाजू कशा असतात, समान लांबीच्या असतात म्हणजेच एकरूप असतात. परंतु त्याचा प्रत्येक कोन काटकोन असेल असं नाही. हा कोन काटकोन नसतो. प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो परंतु प्रत्येक समांतरभुज चौकोन हा आयत नसतो. जसं प्रत्येक चौरस हा समभुज चौकोन असतो परंतु प्रत्येक समभुज चौकोन हा चौरस असतो असं नाही. असं मी जेव्हा पूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला समांतरभुज चौकोनाची आणि आयताची तुलना करताना एवढंच सांगतो, एवढंच लक्षामध्ये ठेवा की प्रत्येक आयत हा समांतरभुज चौकोन असतो परंतु प्रत्येक समांतरभुज चौकोन हा आयत असेल असं नाही. म्हणजे आयताचे जवळपास सगळे गुणधर्म आहेत. काय, सम्मुख कोन एकरूप, सम्मुख कोन म्हणजे समोरासमोरील कोन एकरूप, म्हणजे कोन ए आणि कोन सी कसे आहेत, एकरूप आहेत. तसेच सम्मुख भुजा एकरूप म्हणजेच AB आणि CD ही भुजा एकरूप आहेत आणि AD आणि BC ही भुजा एकरूप आहे बेटा. हे दाखवण्यासाठी आपण या दोन्ही भुजांना अशा प्रकारचं चिन्ह देऊ शकतो. म्हणजेच या दोन भुजा एकरूप आहेत आणि या दोन भुजा एकरूप आहेत. म्हणजेच AD आणि BC या दोन भुजा एकरूप आहेत आणि AB आणि CD या भुजा एकरूप आहेत. आणि यांचे कर्ण काय करतात, परस्परांना दुभागतात. म्हणजेच एकमेकांच्या या AC कर्णामुळे BD या कर्णाचे काय होतात, दोन समान भाग होतात. तर BD या कर्णाला AC या कर्णामुळे BD या कर्णाचे दोन समान भाग होतात. म्हणजे परस्परांना दुभागतात, समान दोन भागामध्ये त्या कर्णाची विभागणी करतात बेटा. तर अशा प्रकारे समांतरभुज चौकोनाचे गुणधर्म आहेत. अतिशय सोपे आहेत. म्हणजेच काय, सम्मुख बाजू एकरूप असतात, त्या समोरासमोरील बाजू कशा असतात, एकरूप असतात आणि या दोन बाजूंचं अंतर कसं असते, परस्परांपासून समान अंतर असते. म्हणजे समांतर, याच्या शब्दामध्ये अर्थ आहे समांतर भुज. म्हणजे याच्या भुजा कशा असतात, परस्परांपासून समांतर असतात. या दोन भुजा सुद्धा समांतर आहेत आणि या दोन भुजा कशा आहेत, परस्परांपासून समांतर आहेत बेटा. आणि आता पुढचा भाग शिकायचा आपल्याला, समलंब चौकोन. मग समलंब चौकोनामध्ये आणि समांतरभुज चौकोनामध्ये काय फरक आहे, तर सम्मुख बाजूंची एक जोडी समांतर. इथं दोन्ही जोड्या कशा होत्या, समांतर होत्या आणि या ठिकाणी एकच जोडी समांतर आहे. जसं WZ बाजू आणि XY बाजू या दोन बाजूमधलं अंतर समान आहे. इथं जेवढं आहे तेवढंच असं समान 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 अंतर पुढे आलेलं आहे इथपर्यंत. मग परंतु या WX आणि ZY बाजूमधलं अंतर समांतर आहे का बेटा, नाही. इथं WZ जवळजवळ आहे आणि इथं XY कसं आहे, लांब लांब आहे. म्हणजे या दोन बाजूमधलं अंतर समांतर आहे का, या दोन बाजूमधलं अंतर समान आहे का, नाही. मग या दोन बाजूंपैकी, दोन सम्मुख बाजूंपैकी एक बाजूची जोडी कशी असते, समांतर असते बेटा. अशा प्रकारच्या चौकोनाला काय म्हणायचं, समलंब चौकोन. म्हणजे दोन सम्मुख बाजूंच्या जोड्यापैकी एक बाजूची जोडी फक्त कशी असते, समांतर असते. मग लगतच्या कोनांच्या चार पैकी दोन जोड्या परस्पर पूरक असतात. आता लगतचे कोन म्हणजे काय, कोन W, कोन Z, कोन X हे तीन कोन लगतचे आहेत. म्हणजे कोन W चा लगतचा कोन कोणता आहे, लगतचा कोन Z आहे आणि X सुद्धा आहे. मग या दोन जोड्या याच्या झाल्या. म्हणजे एकूण लगतच्या कोनाच्या चार जोड्या होतात. याची ही एक जोडी, ही दोन जोडी, ही तीन जोडी आणि ही चार जोडी. मग या चार जोड्यापैकी किती जोड्या असतात, तर दोन जोड्या परस्पर पूरक असतात. मग दोन जोड्या परस्पर पूरक, परस्पर पूरक, पूरक म्हणजे ज्या दोन कोनांच्या मापांची बेरीज 180 अंश असते त्या दोन कोनांना परस्परांचे पूरक कोन म्हणतात. म्हणजेच कोन W आणि कोन Z आणि कोन X यांचं माप जर मोजलं तर आपल्या असं लक्षामध्ये येईल की
कोन डब्ल्यू आणि कोन एक्सचं माप कसं आहे, हे परस्पर पूरक आहे बेटा. म्हणजेच या दोन कोणांच्या मापांची बेरीज किती असते, 180 अंश असते. बघा इथे मोजून बघूयात, आपण तुम्हाला मोजून दाखवतो. या ठिकाणी या कोन एक्सचं माप आहे 65 अंश. किती आहे बेटा, 65 अंश आहे. आणि या कोन डब्ल्यूचं माप आहे 115 अंश. किती आहे, 115 अंश. आणि कोन वायचं माप किती आहे, कोन वायचं माप आहे 75 अंश. आणि कोन झेडचं माप आहे 105 अंश. तर आता बघा या ठिकाणी लगतच्या कोनांच्या 4 पैकी 2 जोड्या परस्पर पूरक. आता या कोणत्या कोणत्या जोड्या परस्पर पूरक आहेत, कोन एक्स आणि कोन वाय परस्पर पूरक आहेत का, यांचे बेरीज 180 होते का, नाही. तर 80 आणि 60 म्हणजे 140 होते. तर कोन डब्ल्यू आणि कोन एक्स परस्पर पूरक आहेत. कोन डब्ल्यू अधिक कोन एक्स माप कोन डब्ल्यू अधिक माप कोन एक्स, म्हणजे डब्ल्यू आणि एक्स यांची बेरीज किती होते बेटा, 180 अंश होते. आणि माप कोन झेड आणि माप कोन वाय यांची बेरीज सुद्धा किती होते, 180 अंश होते. माप कोन झेड अधिक माप कोन वाय बरोबर आहे 180 अंश होते. मोजून बघा, 105 आणि 75 180 आणि 115 आणि 65 सुद्धा किती होतात, 180 होतात. म्हणजेच या लगतच्या कोनांच्या 4 जोड्यांपैकी 2 जोड्या काय असतात, परस्पर पूरक असतात. हा याचा गुणधर्म आहे. आणि या सम्मुख बाजूंच्या 2 जोड्यापैकी एक बाजू कशी असते, समांतर. एक बाजूंची जोडी कशी असते, समांतर असते. दुसऱ्या बाजूची जोडी समांतर असते का, नाही. जसं डब्ल्यू एक्स आणि झेड वाय ही बाजू समांतर नाही. आणि डब्ल्यू झेड आणि एक्स वाय ही बाजू कशी आहे, समांतर आहे. यालाच आपण असं लिहू शकतो, डब्ल्यू झेड समांतर आहे एक्स वाय. अशा प्रकारे आपण हे समजून घेतलं पाहिजे. समलंब चौकोन म्हणजे काय, तर 2 जोड्यापैकी बाजूंच्या 2 जोड्यापैकी एक जोडी कशी असते, समांतर असते. आणि लगतच्या कोनांच्या 4 जोड्यांपैकी काय असतात, 2 जोड्या परस्पर पूरक असतात. जसं डब्ल्यू आणि एक्स ही जोडी परस्पर पूरक आहे आणि झेड आणि वाय ही जोडी कशी आहे, परस्पर पूरक आहे. तर पुढचा प्रकार आहे बेटा पतंग. पतंग कशाला म्हणायचं, ज्याचा एक कर्ण, ज्या आकृतीचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो त्या आकृतीला पतंग असं म्हणतात. आता हा कर्ण जो सांगितलाय, हा कर्ण या एसी या कर्णाचा कसा आहे, लंब दुभाजक आहे. ही आकृती आहे, चौकोन आहे, ABCD हा पतंगाकृती आहे. आणि एसी हा एक कर्ण आहे आणि बीडी हा एक कर्ण आहे. मग हा बीडी हा कर्ण एसी या कर्णाला कसा आहे, लंब आहे. मग ज्या आकृतीचा, ज्या चौकोनाचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो त्या आकृतीला काय म्हणतात, पतंग असं म्हणतात बेटा. मग याचे गुणधर्म काय, एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो आणि लगतच्या बाजूच्या 2 जोड्या एकरूप असतात. आता लगतच्या बाजूच्या 2 जोड्या, लगतच्या बाजू कोणत्या कोणत्या सांगितला, AB आणि BC या बाजू कशा आहेत, एकरूप आहेत. आणि AD आणि CD या बाजू सुद्धा कशा आहेत, एकरूप आहेत. म्हणजे लगतच्या बाजूंच्या 2 जोड्या कशा असतात, एकरूप असतात. ही एक जोडी एकरूप आहे आणि ही एक जोडी एकरूप आहे. आणि एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा काय आहे, लंब दुभाजक आहे. सम्मुख कोनांची एक जोडी एकरूप असते. म्हणजे सम्मुख कोन हे कोन BAD आणि कोन BCD हे 2 सम्मुख कोन या ठिकाणी एकरूप आहेत. म्हणजेच ह्या 2 सम्मुख जोड्यांपैकी, सम्मुख कोनांच्या 2 जोड्यांपैकी ही एक जोडी एकरूप असते. मग पतंग समजून घ्या थोडक्यामध्ये. पतंगाचा एक कर्ण दुसऱ्या कर्णाचा लंब दुभाजक असतो आणि या लगतच्या बाजूंच्या 2 जोड्या काय असतात, परस्परांना एकरूप असतात. लगतच्या बाजूच्या 2 जोड्या म्हणजेच बाजू AD आणि बाजू CD हे 2 एकरूप आहेत. आणि बाजू या ठिकाणी आपण असं चिन्ह देऊयात आणि ह्या 2 बाजू एकरूप आहेत आणि ह्या 2 बाजू एकरूप आहेत. म्हणजे बाजू AD आणि बाजू CD एकरूप, बाजू AB आणि बाजू BC एकरूप आहेत. आणि सम्मुख कोनांच्या 2 जोड्यापैकी एक जोडी एकरूप असते. अशा प्रकारच्या आकृतीला पतंग असे म्हणतात. तर मुलांनो, अशा प्रकारे आपण समांतरभुज चौकोन म्हणजे काय, समलंब चौकोन म्हणजे काय आणि पतंग म्हणजे काय हा पूर्ण भाग शिकलेला आहे. या भागाचा आपण ह्या सर्व आकृत्या करताना आपल्याला उपयोग करायचा आहे. आणि सराव संच 8.3 सोडवताना सुद्धा आपल्याला याचा उपयोग करायचा आहे बेटा. या आधारे आपल्याला सराव संच 8.3 सोडवायचा आहे.
तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. आपणा सर्वांना हा व्हिडिओ आवडल्यास नक्की आपल्या मित्रांना शेअर करा व व्हिडिओवर लाईक व कमेंट सुद्धा अवश्य करा. धन्यवाद.